मला आलेला आहे. मग आता तो कसा मरेल? तर नवमीच्या दिवशी नंद उत्सव झाला. दशमी एकादशी 2 दिवस गेले. भगवान शंकर गोकुळामध्ये आले आणि सरळ यशोदेच्या दारावर गेले. तिथे तिथे गेल्यानंतर आलख निरंजन आलख निरंजन गोपींनी सांगितलं, यशोदा अगदी शंकरासारखं कोणतरी आलेलं आहे. यशोदा म्हणायला लागली, शंकर आपल्या इथे कशाला येईल? आता गल्लोगल्ली कशाला फिरेल? पण तिला काय माहिती की खरोखरच शंकर आले. यशोदेचा एक नियम होता की दारावर जो कोणी आला त्याला पोटभर जीव घालायचं आणि तो जी इच्छा करेल ते त्याला जीव घालायचं. तेव्हा यशोदेने सांगितलं की ठीक आहे, किती लोक आहेत ते? म्हणाले ते 4 आहेत. म्हणाले ठीक आहे, त्यांना काय जेवतात ते विचारा आणि त्यांना जेवण करून जेवू घाला. सांगितलं, बाबाजी तुम्ही काय जेवणार? त्यांनी सांगितलं की आम्हाला जेवायचं नाही आहे, आम्ही जेवत नाही. असं वाटलं असं वाटलं की आपल्या हाताने करून खात असतील. म्हणून यशोदेने सांगितलं त्यांना काही धान्य देऊन टाका. धान्य आणल्यानंतर सांगितलं मला हे धान्य आम्हाला नको आहे. यशोदेला सांगितलं त्यांनी हे धान्य देखील त्याला नको आहे. असं करा, त्याला थोडे हिरे मोती काही सोनं एका चांदीच्या ताटलीमध्ये देऊन टाका आणि ती ताटली त्याला देऊन टाका. घेऊ नका परत. घेऊन आणली त्यामध्ये. सांगितलं हे घे, यशोदेने तुला नंद उत्सवाची बधाई पाठवलेली आहे. त्यांनी सांगितलं मला या दगडांचं काय करायचं? हिरे मोती तर शंकरला दगडाप्रमाणे तर सांगितलं यशोदा. त्यांनी सांगितलं की मला या दगडांचं काय करायचं? यशोदेने विचारलं मग त्याला हवं तरी काय ते तरी सांगा. तेव्हा सांगितलं हे बाबा तुला काय पाहिजे? मग हे नको ते नको. सांगितलं यशोदेला जो मुलगा झाला मला त्याचं दर्शन करायचं आहे. यशोदा आपल्या बालकृष्णाला तो बघू इच्छितो. जो आला तो बालकृष्णाला बघू इच्छितो, बालकृष्णाला बघू इच्छितो. आणि ठीक आहे, यशोदेने दारामधनं बघितलं, खिडकीमधनं, आणि बघितलं त्यांचं त्रिशूल, हातातलं डमरू, ते गळ्यामधले सर्प. यशोदेने सांगितलं हे बघ, वेश तर सगळा शंकराचा करून आला, पण माझ्या बाळाला तुला बघून भीती वाटेल. काही घ्यायचं असेल तर घे, नाहीतर इथनं निघून जा. सांगितलं, वारंवार सांगितले यशोदा. यशोदेने खिडकी बंद केली. खिडकी बंद केली आणि पुन्हा यांनी आवाज दिला, आलख निरंजन आलख निरंजन. यशोदेने खिडकी उघडून सांगितलं, मी काही बहिरी आहे काय? सारखं आलक. आणि बालकृष्ण कोणाला म्हणत होते आलक निरंजन? आलक निरंजनचा अर्थ काय माहिती आहे आपल्याला? बालकृष्ण आतल्या खोलीत पाळण्यावर होते, पाळण्यामध्ये होते, त्याला आवाज देत होते ते आलख निरंजन. आ म्हणजे ये, लख म्हणजे माझ्याकडे बघ, निरंजन म्हणजे जो निर्गुण निराकार तू साकार बनून आलाय तो एकदा माझ्याकडे बघ. आता भोळ्या यशोदेला हे काय करणार आहे? सांगितलं सारखं आलं तो जा, इथे ओरडू नकोस, माझ्या बाळाला भीती वाटेल. खिडकी बंद करून घेतली. तोंडाने काहीतरी पुटपुटत गेले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. ज्या झाडाखाली जाऊन बसले भगवान श्रीकृष्ण, त्या ठिकाणी आशेश्वराचं महादेव आहे. आशेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपण किंवा गोकुळामध्ये गेला, आम्ही ब्रजभूमीतील जी स्थानं सांगतो त्या ठिकाणी आपण जाऊन बघा. तिथे आशेश्वर, ब्रजभूमीच्या चारी बाजूला भगवान शंकराची देवळं आहे. तेव्हा तिथे आशेश्वर महादेव बालकृष्णाच्या दर्शनाची आशा लावून बसले म्हणून ते आशेश्वर महादेव. आणि तोंडाने काहीतरी पटपट जप करत बसले. ते गेल्याबरोबर बालकृष्णाने इतक्या जोर जोराने रडायला सुरुवात करून दिली. हातपाय पटकन पटकन रडायला लागले.
यशोदेने सांगितलं, याला झालं तरी काय म्हणाले, बघा कोणीतरी, आणि बघा याला काय झालं. आणि त्याच्या यशोदेनी स्तन तोंडामध्ये घातला, स्तन तोंडात घातला, तो काढून टाकला, खेळणी दिली, ते खेळणी फेकून दिली. काय झालं, सारखं रडायला लागला. काय झालं, गोपींनी सांगितलं, यशोदा असं वाटते त्या बाबाजींनी याला काहीतरी जादूटोना केला असला पाहिजे, कारण जाताना तोंडाने तो काहीतरी पोटपोट 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 असं करत गेला. मग तो गेला कुठे, तो म्हणाले त्या झाडाखाली जाऊन बसलेला आहे. ठीक आहे, मग घेऊन ये त्याला. आणि गोपी त्या ठिकाणी गेल्या आणि सांगितलं, ए बाबाजी तुला दर्शन करायचं आहे ना, म्हणाले हो. मग चल. आले धावत आणि एकदम आतमध्ये जायला लागले घरात. यशोदेने सांगितलं, आत कुठे जातोस, तिथे बाहेर आणि खिडकीजवळ उभा राहा, आत नको जाऊ. खिडकीजवळ उभे राहिले. बालकृष्ण पाहण्यामध्ये खूप रडत होते. यशोदेने बालकृष्णाला ताबडतोब आपल्या जवळ घेतलं, पदराने झाकून घेतलं त्याला आणि घेऊन आले. शंकराकडे बघायला लागले. सांगितलं, तुझं ते त्रिशूळ, तुझं ते डमरू, ते ते त्रिशूळ लपवून टाक म्हणाले. इतके सर्प आहेत, सर्प काढून टाक. सांगितलं, माझं आभूषण म्हणून एक सर्प ठेवतो. एक ठेवला, बाकीच्या आतमध्ये घालून दिले. आणि सांगितलं की हे बघ. आणि बाळकृष्ण रडायला लागले, रडू नकोस बघ, तो तुला धरून घेऊन जाईल. इथे ते रडायला लागले. तोंडावरती यशोदेचा पदर आहे. रडायला लागले, खूप रडायला लागले. यशोदेने हळूहळू पदर काढला. आणि जेव्हा शंकर बघायला लागले, सांगितलं, हे बघ तुझे डोळे किती मोठमोठे आहेत, तुझे मोठे डोळे बघून माझ्या बाळाला भीती वाटेल, डोळे जरा लहान कर. त्यांनी असे केले. आणखी लहान कर, असे केले. अरे आणखी लहान कर. शंकरांनी सांगितलं, माझे डोळे मोठमोठे आहेत, पण मी म्हातारा झालेला असल्यामुळे मला बरोबर दिसत नाही. बरं मग बघ, पण एकटक माझ्या बाळाकडे बघू नकोस. असं का बरं सांगितलं, एकटक नको बघू माझ्या बाळाकडे, बघत जा, पुन्हा खाली बघ, पुन्हा बघ, पुन्हा. असं काय सांगितलं. आज आपण वृंदावनला बाके बिहारीच्या मंदिरात गेलात ना, वृंदावनला एकंदर 5,500 मंदिर आहेत. मुख्य मंदिर बाके बिहारीचं आहे. बाके बिहारीचं प्राकट्य स्वामी हरिदासजी महाराजांनी केलेलं आहे. स्वामी हरिदासजी महाराज फार मोठे राजा होते. वृंदावनामध्ये निधिवन नावाचे एक वन आहे. त्या वनात आपण गेलात तर तिथे आपल्याला बाके बिहारीचं प्राकट्य स्थळ मिळेल. त्या ठिकाणी बाके बिहारीचं प्राकट्य झालेलं आहे. त्या ठिकाणी स्वामी हरिदासजी महाराजचे समाधी देखील तिथे आहे. तेव्हा तिथे प्राकट्य झालं. मग ती मूर्ती इथे घेऊन आले. तर बाके बिहारीच्या देवळात मीराबाई जेव्हा राजस्थान सोडून बाके बिहारीच्या देवळात गेली, सुरुवातीला तिथे गेली आणि त्या ठिकाणी मीराबाईंनी एक पदगान केलं, हमारो प्रणाम बाके बिहारी को. पदगान झाल्यानंतर मीराबाई एकटक मूर्तीकडे बघत उभी राहिली, बाके बिहारीच्या मूर्तीकडे. जे आपण गेले असाल, दोन्ही बाजूला 2 कठडे आहेत, मध्ये अशी जागा आहे, आणि इकडे बघून आपण सरळ बघून इतकी बघायला लागली की एकदम. आणि बाके बिहारीची दृष्टी आणि हिची दृष्टी एक झाली. आणि आपल्याला सांगितलं होतं, प्राणप्रतिष्ठा आपण करताना, प्राणप्रतिष्ठा करता म्हणजे काय करतो आपण, की आपले प्राण मूर्तीमध्ये वेदोक्त मंत्रांनी प्रतिष्ठित करतो. म्हणजे त्या मूर्तीमध्ये चैतन्य येते. तर आपल्या घरच्या मूर्तीमध्ये जर आपल्याला चैतन्य आणायचं असेल, मग आपण काय करायला पाहिजे, आपण अनुभूती करून बघा. एक सारखी जी आपली मूर्ती असेल ना, त्याच्याकडे एक सारखे डोळ्याचे पात न लवत सुद्धा बघत बसा. डोळ्यात पाणी आलं तरी चालेल. आणि काही ठराविक आपली साधना झाली की मूर्तीमध्ये कसा बदल होतो आपल्याला दिसून जाईल. आपल्या घरात आपण आपल्याकडे, आम्ही असं नाही सांगितलं आमच्या जवळ म्हणजे आम्ही हे सांगू, आम्ही ते देऊ, आम्ही ते काय नाही. आपण आपल्या घरात अनुभव करून बघा, त्या मूर्तीमध्ये चैतन्य येतं. ते तसं ते बघितल्याबरोबर आश्चर्य झालं. बाके बिहारीची मूर्ती भिंतीपासून आणि ओट्यापर्यंत एकदम आली. इथे सगळ्या पुजाऱ्यांनी एकदम दरवाजा बंद केला. तिथे वास्तविक जिच्यामुळे एवढी मूर्ती हल्ली
तिच्यामध्ये काहीतरी विशेषता आहे असं समजून त्यांनी तिचं स्वागत करायला पाहिजे होतं, पण यांनी अक्षरशः तिला हाकलून दिली. गेली मीराबाई. आणि तेव्हापासनं बाकी बिहारीचा पडदा लागतो आणि उघडतो, लागतो. बाकीच्या सगळ्या देवळामध्ये आपण एकसारखं दर्शन करू शकाल, पण बाकी बिहारीच्या देवळात आपण गेलात की पडदा लागतो पुन्हा उघडतो, पुन्हा लागतो, असं होते. एकसारखं दर्शन करू शकत नाही. मग तिथे पडदा लागलेला असो की उघडलेला असो, भक्तगण तिथे गेल्यानंतर मोठ्या प्रेमाने गान करतात. बाकी बिहारी जय मोतिहारी, बाकी बिहारी जय मोतिहारी, बाकी बिहारी जय मोतिहारी, बाकी बिहारी जय मोतिहारी, जय मोतिहारी, बाकी बिहारी जय मोतिहारी, त्यांनी सांगितलं की एकटक बघू नकोस. हळूहळू यशोदेनी तोंडावरचा पदर काढला. तोंडावरचा पदर काढल्याबरोबर एकदम जशी दोघांची दृष्टादृष्ट झाली. देवांनी जय जयकार केला. हरी हर भगवान की जय. हरी आणि हर यांचं मिलन झालं आणि एकदम आनंदाच्या भरात भगवान शंकर तांडव करायला लागले. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। फूल की गलियों में नाच जोगी मतवाला, आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला, आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला, आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला, आज
आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। शैली चुंगी लिए हाथ में और डमरू त्रिशूल लिए। शैली श्रृंगी लिए हाथ में और डमरू त्रिशूल लिए। चमक चमा चम नाच जोगी दर्शक मन में चाह लिए। चमक चमा चम नाचे जोगी दर्शक मन में चाह लिए। चम चम बाजे घर में जपते है माला। पग में घुंघरू छम छम बाजे गले में जपते हैं माला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी बनवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। अलग निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। अलग निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। आज गोकुल की गलियों में आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। अंग बबूते रमावे जोगी बागंबर कट में सोए। अम्ब बभूत रमावे जोगी बागंबर कट के सोहे। जटा जूट में गंग विराजे भक्त जनों के मन मोहे। जटा जूट में गंगा विराजे भक्ति जनों के मन मोहे। मस्तक पर बम भोले। विराजे गले में सर्पन की माला। मस्तक पर श्री चंद्र विराजे गल में सरपन की माला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। अलग निरंजन खड़ा पुकारे बम भोले। अलग निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी गोकुल की गलियों नाच जोगी मतवाला। नंद द्वार पे खड़ा पुकारे बोलत है मधुरी वाणी। नंद द्वार पे खड़ा पुकारे बोलत है मधुरी वाणी। अपने लाल को दिखा दे मैया जोगी ने मन में ठानी। अपने लाल को दिखा दे मैया जोगी ने मन में ठानी। लाख बताओ पर ना मानो देखूंगा तेरा लाला। 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 आज गोकुल बम भोले। आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। अलग निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। अलग निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। मात जशोदा द्वार पे आई अपने लाल को गोद लिए। मात यशोदा द्वार पे आई अपने लाल को गोद लिए। मात जशोदा द्वार पे आई अपने लाल को गोद लिए। मात यशोदा द्वार पे आई अपने लाल को गोद लिए। अतिशय विभोर हो शिव जोगी ने बाल रूप के दर्शन किए। अतिशय विभोर हो शिव जोगिनी बाल रूप
के दर्श किए। चलेगा सुमिरत कृष्ण नाम को कैलाशी काशी वाला। चले है सुमिरत कृष्ण नाम को कैलाशी काशी वाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। अलग निरंजन खड़ा पुकारे अलख निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। जय हो। नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। राधे 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 राधे। भगवान शंकराला आमची प्रार्थना आहे की आमची पूजा आणि भेट स्वीकार करायला त्यांनी यावं. जिथे गेले तिथे भगवान शंकराला आणि दर्शन करतात, सगळे पूजा करतात. आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाच जोगी मतवाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देखो नंद जी का लाला। आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। आज गोकुल की गलियों में नाचे जोगी मतवाला। शंकरा हे भोला शंकरा। आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची बेलाच्या पानाची। हे भोळा शंकरा हे भोळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा। हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा। हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा। हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची बेलाच्या पानाची। हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा। त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती। हो त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती। हो त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती। त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती।
आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. यजमानांची पूजा झालेली आहे. ज्यांना पूजा करायची असेल ते येऊन पूजा करू शकतात. पूजा झालेली आहे. ज्या कोणाला पूजा करायची असेल, भेट द्यायची असेल, त्यांनी लवकर लवकर येऊन पूजा करून भेट द्यावी. हा, ज्यांना पूजा करायची असेल ते लवकरात लवकर येऊन पूजा करू शकतात. हे भोळ्या शंकरा, डोक्यावर चुंबड केसाची, त्यात धार गंगेची. हो डोक्यावर चुंबड केसाची, त्यात धार गंगेची. हो डोक्यावर चुंबड केसाची, त्यात धार गंगेची. चुंबड केसाची, त्यात धार गंगेची. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळा शंकरा, ज्यांची पूजा झाली त्यांनी कृपया जागेवर बसला. ज्यांची पूजा राहिली त्यांनी लवकरात लवकर पूजा आटपा. आलो मी तुझ्या, आलो मी तुझ्या दारी, कोणी नाही पुजारी. हो आलो मी तुझ्या द्वारी, कोणी ना दिसे पुजारी. आलो मी तुझ्या दारी, कोणी नाही पुजारी. हो आलो मी तुझ्या द्वारी, कोणी ना दिसे पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा,
उद्धव बाबा उद्धव बाबा बाबा खड़े हो जा बाबा खड़े हो जा वृंदावन बिहारी लाल की जय। श्रावण भगवान की जय। श्रावण वद्य द्वादशीला भगवान शंकर आले आणि बालकृष्णाला बघून भगवान शंकरांनी तांडव केलं. आपण भगवान शंकराचं तांडव आता बघितलं. द्वादशीला त्याला त्रयोदशीला नंदबाबा कंसाचा वार्षिक कर देण्याकरता मथुरेला गेले. मथुरेला येऊन ते नंदबाबा वसुदेवांना भेटायला गेले. वसुदेव नंदबाबा यांचं प्रेम होतं, दूरचं नातं पण होतं. तिथे गेले आणि वसुदेवांनी सांगितलं की आपली एकामागून एक 6 मुलं मारल्या गेली, कन्या देखील सुटून गेली आणि तेव्हा आता मुलांना आपण. तर वसुदेवांनी सांगितलं की आपल्या इथे जो मुलगा आहे तो माझाच मुलगा आहे. प्रेमी माणसं एकमेकाला म्हणत असतात असं की माझाच आहे. पण नंदबाबाला हे काय माहिती, कारण जेव्हा बालकृष्णाला आणून ठेवलं तेव्हा सगळ्यांना झोप लागली होती. झोप लागली का शांडिल्य ऋषींनी मुद्दाम झोपवून दिलं होतं सगळ्यांना. तेव्हा नंद यशोदा सगळेच झोपले होते. तेव्हा सांगितलं की तो माझाच मुलगा आहे, तुम्ही मुलांना बरोबर सांभाळा. ते त्रयोदशीला नंदबाबा कंसाचा वार्षिक कर देऊन आले आणि चतुर्दशीला पुतना नावाची राक्षसीन बालकृष्णाला मारण्याच्या उद्देशाने गेली. जेव्हा कंसाला योगमाळेकडनं कळलं की तुझा आणि मारणारा उत्पन्न झालेला आहे आणि तो ब्रजभूमीमध्ये वाढतो आहे, गोकुळात वाढतो असं नाही सांगितलं तिने. ब्रजभूमी परिसर आहे 84 कोसाचा. ब्रजभूमीमध्ये जर आपण ब्रजभूमीची यात्रा केली असेल ना, आणि जर नसेल केली तर ब्रजभूमीमध्ये यात्रा करताना महाराणा नावाचं एक गाव आहे. महाराणा, पुन्हा ऐकून घ्या, महाराणा. यशोदा तिथली राहणारी आहे, तिथली मुलगी आहे यशोदा. आणि महाराणा आणि यशोदेच्या पित्याचं नाव सुमुखराय होतं आणि आईचं नाव पटला होतं. यशोदा एकटीच होती माता पित्यांना, अतिशय देखणी, भयंकर देखणी होती. आणि ती नंद, उपनंद, महानंद, महानंद, उपनंद, नंद, सन्नन, नंदन हे 5 भाऊ होते आणि 2 बहिणी होत्या, सुनंदा आणि नंदिनी. तेव्हा नंदा करता त्यांनी मागून घेतली होती. आपण ब्रज 84ची परिक्रमा कराल ना, तेव्हा महाराणा गावामध्ये थांबा थोडा वेळ. यात्रा तिथे फार थोडा वेळ थांबते, जास्त वेळ नाही थांबत, पण तिथे काही थांबा आपण थोडेसे. आणि तिथे कुठेही झाडाखाली बसून बालकृष्णाच्या नावाचा 108 माळांचा जप करा. किती 108? कलियुगातला चमत्कार पाहिजे ना आपल्याला. आपण जाऊन बघा. महाराणा गावाचं नाव महाराणा. ब्रजभूमीचा परिसर 84 कोसाचा आहे. महाराणाला आणि सुमुखराय तिथे होते आणि आईचं नाव होतं पटला यशोदेच्या. तिथे बालकृष्णाच्या नावाचा जप करा 108 माळा आणि चमत्कार बघा. तुम्हाला महाराणामध्येच दिसेल. बालकृष्ण यशोदेच्या कडेवर बसलेला आहे हे आपल्याला दिसेल. कारण काय
की बालकृष्णाने यशोदेला सांगितलं होतं की आई, मी तुझ्या स्तनापासून दूर नाही होणार. का बरं सांगितलं होतं? स्तनापासून असं काय? आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगा कोणाचा? देवकीचा. पण देवकीचा स्तनही त्यांनी बघितला नाही आणि दूध यशोदेचा प्याला. का बरं? यशोदेचं दूध का प्याला हे, आणि जर वेळ मिळाला ना तर दुपारच्या प्रसंगात आपल्याला सांगितलं जरूर आहे का आपण का प्याला तेव्हा, आणि दूध तिथे तेव्हा सांगितलं. आणि जेव्हा श्रीकृष्ण आणि वृंदावन सोडून जातील तेव्हा यशोदेची स्थिती फार वाईट. श्रीकृष्ण काय सांगतील आईला की आई, वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. वृंदावनची भूमी सोडून एक पाऊल देखील मी पुढे जाणार नाही. मग अक्रूराबरोबर गेले आणि ते आता वृंदावनात आहेत किंवा नाही आपण बघू पुढे. त्यांची शपथ आहे, वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. आणखी बघा ते काय म्हणतात ब्रजवासी लोकांच्या बरोबर, ब्रजवासीन वल्लभ सदा मेरे जीवन प्राण. ब्रजवासीन वल्लभ सदा मेरे जीवन प्राण. ब्रज तजी अनतन जाई गौ मोहे नंद बाबा की याद. श्री राधे नंद बाबा की याद. ब्रज तन जाइयो मोहे नंद बाबा की याद. श्री राधे नंद बाबा की ब्रज तजी अनतन जाई हो मैं नंद बाबा की आन. मी नंद बाबाची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रजभूमी सोडून जाणार नाही. आणि आपण म्हणतो आज आम्हाला कृष्ण वृंदावनात दिसत नाही. दिसत कसा नाही? आहे तिथेच आहे. आणि पुन्हा आईजवळ शपथ घेतली होती, वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. वृंदावनची भूमी सोडून एक पाऊल देखील मी पुढे टाकणार नाही. बघूया आता काय काय यांनी शपथ घेतली आणि श्रीकृष्ण जाताना यशोदेची काय स्थिती होईल तेव्हा बघूया आपण. तो प्रसंग आज कशाला काढायचा. तेव्हा तिथे शंकरांनी हे तांडव केलं. द्वादशीला भेटायला आले आणि चतुर्दशीला पूतना नावाची राक्षसीन आली. जेव्हा कळलं की तुझा शत्रू वृंदावनामध्ये तो ब्रजभूमीमध्ये वाढतोय. आता ब्रजभूमीचा परिसर आहे, ब्रजभूमीचा परिसर आहे 84 कोसाचा. मग काय करायचं तर काही मंत्र्यांनी सांगितलं. मंत्री कसे असतात हे आपल्याला यावेळेला चांगला अनुभव आलाय. म्हणजे ते शहाणे असतात की मूर्ख असतात? ते 1.5 शहाणे असतात. शहाणे नाही तर मूर्ख नाही, 1.5 शहाणे. तेव्हा मंत्र आणि सगळे मंत्री सारखेच. तर मंत्र्यांनी कंसाला सांगितलं की आणि असं करूया, ब्रजभूमीमध्ये जेवढे म्हणून बालक झाले सगळे मारून टाकू. किती मूर्खपणा आहे. म्हणजे आपला शत्रू त्या बालकांमध्येच कुठेतरी असेल आणि तो तेव्हा तिथे नसला गावात, म्हणजे मग किती मूर्खपणा आहे. मग हे काम कोण करेल? पूतना नावाची राक्षसी होती. त्यांनी सांगितलं लहान लहान मुलांना मारणं माझ्या हाताचा मळ आहे, मी आणि त्यांना मारेल. तर मग तिचा मान सन्मान केला. गोकुळ चतुर्दशीला गेली. चतुर्दशीला का गेली ती? पूतना म्हणजे अविद्या. अविद्या 14 ठिकाणी राहते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, किती झाले? 10. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात, 14 ठिकाण. तेव्हा तर ती त्या ठिकाणी पूतना जायला लागली. पूतना कुठेही जाताना 3 रूप घेत असे. एक तर बगडीचं रूप, एक तर घुबडीचं रूप, नाहीतर सुंदर स्त्रीचं रूप. तिने विचार केला की घुबडीचं रूप घ्यावं म्हणजे आपल्याकडे कोणी बघणार नाही. घुबडीचं रूप घेतलं, उडायला लागली. राधे इतर दिशेला बरोबर उडत असे, पण गोकुळाच्या दिशेला उडायला लागली की तिचे पंख खाली पडून जायचे.
कळेना असं का होते. खूप प्रयत्न केला तर पंख खाली. ते रूप बदलून टाकलं, बगळीचं रूप घेतलं, तरी देखील इतर दिशेला बरोबर उडत असेल आणि या गोकुळाच्या दिशेला उडायला लागले की पंख खाली पडला. सोडून दिलं. ते सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, छान साडी नेसली, अंगाला सुगंध लावला आणि डोक्यामध्ये गजरा, कानामध्ये मोठमोठी कुंडल आणि झपाझप आली. आल्याबरोबर एखादी नौकी स्त्री जर आपल्या गावात आली तर सगळ्या बघतात ना, कोण आहे आपल्या मुलं, कुठे आहे, कोण आहे. इथेच समजा एखादी आमची मुंबईची शिष्या आली. आता मुंबईची शिष्या मुंबईच्या चटकमटक हिशोबाने येणार, सगळे पाहतील तिच्याकडे, लहान मुलं म्हातारे सुद्धा बघतील, कोण आहे हे, कोण आहे हे, महाराजांची शिष्या कुठून आली मुंबईत, बाबा केवढी चटकमटक आहे. आणि आजकाल ते कपडे घालतात कसे, ते फिट असलेले कपडे का, ते म्हणजे त्यांना नमस्कारही नाही करतात. आमची एक शिष्या तिथे मुंबईला गेलो आणि तिथे ते फिट्ट कपडे घालून आली, जसा काही मातीचा पुतळा करून आणलेला आहे. सगळ्यांनी नमस्कार केला, आता तिला नमस्कार करणं भाग पडलं. त्या फिट्ट कपड्यासहित वाकणार कशी मग? त्या सगळ्या वाकलं, तिला वाकणं भाग वाकलं. कुठे टर्कन फाटलं, ते काय कुठे फाटलं काय फाटलं कोणास ठाऊक. मग तर ते कसं तरी नमस्कार केला, बाईचा चेहरा उतरला आणि मग सगळे बसायला लागले खाली. आता ती वर कुठे बसणार, अशांना खुर्च्या पाहिजेत बसायला, पोरींना किंवा आणखी काही सोफा सेट पाहिजे, तिथे तिथे कुठे असणार. आता महाराजच खाली बसलेले. आता मग मग काय, मग बसायला लागली. मग ते पाय इतके फिट होणार कसे, एकशे गोळा कशा होणार. मग इकडे पाय फेक, तिकडे पाय, पटकन असे पाय फेकले गेले. आमच्या इथे लागले 2 पाय, तिच्या थोबाडाला, एकीच्या थोबाडाला लागले. तिथे म्हटलं वा वा बाई, असा एखादा ड्रेस आम्हालाही शिवून देतो. मी का तेव्हापासून आजपर्यंत आम्ही मुंबईला लागले ते कपडे नाही घालत. ही काय प्रथा आहे? अरे आपली संस्कृती आपण सोडून दिली आणि लोकांची संस्कृती आपण धारण करतो. काय आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतात, स्वधर्म निधन स्त्रिय परधर्म भयावा. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागून बघा ना. आम्ही नाही, राधे राधे महाराज नाही सांगत, भागवत ग्वाही देऊन सांगते की आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन होणार. भागवतात ग्वाही दिलेली आहे. मग तेव्हा तर आपण त्याची अनुभूती करा. तेव्हा चटक मटक गेली, तिथे कोण आहे आणि आली माहिती नाही, जाते कुठे, सरळ गेली यशोदेच्या दारावर. यशोदा, ए यशोदा, सगळ्या गोपी दारात उभ्या होत्या. यशोदा, ए यशोदा, अगदी अरे कार्यांनी बोलायला लागली. त्या गोपींना विचारलं, अहो आपल्याकडे नेहमी येणारी व्यक्ती असली आपण तिचा आवाज ओळखतो, तिला चेहरा ओळखतो. अरे फोनवर जरी आपली नेहमीची व्यक्ती असली ना, आपण एकदम तिचा आवाज ओळखतो. पण ही नवीन अगदी कोण आली आणि यशोदेला एकरी नावाने बोलावते, ए यशोदा, ए यशोदा. तेव्हा तर आणि त्या गोपींना म्हटली, आहे कोण, आजपर्यंत कोणत्या कार्यप्रसंगात आलेली नाही, काही नाही. आणि एकदम दाराजवळ गेली, तिथे गेली आणि काय ग यशोदा कुठे आहे, म्हणे घरामध्ये. मग तुम्ही मध्ये का उभा राहिला, चला बाजूला, तुमची सवयच आहे. त्यांना कळे ना. यशोदेनी नौखा आवाज ऐकला की कोणीतरी, कारण वसुदेवांनी सांगून दिलं होतं की ब्रजभूमीमध्ये सगळे गुप्तचर फिरतायत कंसाचे, तुम्ही लहान मुलांकडे बरोबर लक्ष ठेवा. तेव्हा आणि इथे नौखा आवाज ऐकला आणि यशोदेनी एकदम बघितलं. स्वयंपाकघरात होती, ताबडतोब आतल्या खोलीत गेली. ज्या खोलीत बाळकृष्ण पाळण्यामध्ये बसले होते, झोपले, तिथे गेली आणि बालकृष्णाला पाळण्यातनं बाहेर काढलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि पदरांनी झाकून ठेवलं. ती गेली तिथे, यशोदा, यशोदा. यशोदा बघायला लागली, कोण आहे. यशोदेने ओळखलंच नाही ना. हा सांग ना, तुझी सवय आहे, तू अगदी भुलक्कड आहे, तू नाही सांग ना, मी ओळखलं नाही म्हणून तुला, तुझी सवयच आहे पहिल्यापासून. यशोदेने विचार केला, माझी सवय काढते, हे आहे कोण, बरं आहे बघ, जाऊ देते. मुलाला दूध पाजते, मुलगा झाला हे मला सांगितले नाही, पण मला मेलीला राहवलं नाही, मी आली. बरं मुलगा झाला, मुलाला दूध अंगावरचं पाजते की वरचं पाजते, अंगावरचं पाजते. तुझ्या अंगावर दूध आहे का, हो भरपूर आहे का, तोंडावरचं काही दिसत नाही, अंगावरचं दूध कुठे तोंडावर दिसते काय. यशोदा अतिशय बोळी, हे बघ मी सुद्धा लहान मुलांना दूध पाजते, मला अखंड दुधाचं वरदान आहे.
यशोदाला काय नाही, कोण आहे, अखंड दुधाचं वरदान कुठलं आहे, काय नाही. आणि मी मुलांना दूध पाजते, माझं दूध प्यायल्यानंतर मुलं अगदी गुटगुटीत होतात आणि त्यांना छान झोप लागते. विचार केला, ह्यांनी ते नाही बोलवलं पण आपणच जावं. कुठे गेला तो? म्हणा झोपलाय. पाहणं आता मांडीवर मुलगा आहे, वरती साडी आहे, दिसतेच आहे म्हणून आतमध्ये. हे महाराज टकमक बघत होते की मावशीबाई काय काय बोलते आहे ते. डोळे टक्क उघडे त्याचे. तो झोपला आहे म्हणाले. अगं त्याला उठव, माझं दूध प्यायलं म्हणजे चांगला गाढ झोपेल. यशोदाने सांगितलं नाही, एकदा उठला की तो झोपत नाही. मी तुला सांगितलं ना, तू फार हट्टी आहे यशोदा, परवा आणि पहिल्यापासूनच. तेव्हा तिने काय केलं, ते अंगावरचा जो कपडा होता तो कपडा ओढून घेतला. यशोदेची साडी ओढल्याबरोबर ते बाळकृष्णाचं स्वरूप पाहिलं. तिने कपडा ओढल्याबरोबर बाळकृष्णाने आपले डोळे बंद केले. का बंद केले? पूतना म्हणजे अविद्या. अविद्या भगवंतासमोर टिकू शकत नाही. जर बालकृष्णाचे डोळे उघडे असते, पूतना तिथे भस्म होऊन गेली असती आणि लीला व्हायच्या होत्या. म्हणून डोळे बंद केले. एक कारण. संत अनेक कारण सांगतात. दुसरं कारण, ही राक्षसी असून देखील माझ्यापर्यंत आलेली आहे. माझ्यापर्यंत येण्यासारखं हिने असं कोणतं सत्कार्य केलेलं आहे? तिचा पूर्वजन्म बघण्याकरता म्हणून डोळे बंद केले. आणखी कारण की आता ही राक्षसी नसून माझ्याजवळ आली, हिला आता आपल्या घरी नाही जाता येणार. कोणत्याही प्रकारे त्याच्यावर जाऊन पोचा, म्हणजे तुम्ही त्याचे झाले तर तुम्हाला मारणार नाही. तर तो आता ही माझ्याजवळ आलेली आहे, हिला गोलोकात पाठवू की वैकुंठात, हा विचार करायला डोळे बनते. आणखी कारण, ही स्तनामध्ये विष भरून आलेली आहे. विष पिण्याची सवय माझ्या भोलेनाथाला आहे. भोलेनाथा ध्यान करायला म्हणून डोळे बंद केले. अनेक कारण. तिने ताबडतोब पदर उघडला आणि त्या स्वरूपाकडे बघायला लागली. आता बालकृष्णाचं स्वरूप बघता बघता विसरून गेली मी कशा करता आली. बालकृष्णाने विचार केला, अशी जरी माझ्याकडे बघत राहिली तर हिला सारूप्य मुक्ती मिळेल, माझ्या रूपामध्ये हे विलीन होऊन जाईल. म्हणून एकदम योगमायाला आज्ञा दिली आणि पटकन तिने उचललं. उचलल्याबरोबर बालकृष्ण इतके हलके लागले, फुलासारखे. मांडीवर घेतलं. भगवंताचा पहिला स्पर्श अति सुखद आहे. आणि मांडीवर घेतलं. तिथे यशोदेला सांगितलं, जा आता तू, अगं स्वयंपाक कर, चांगला चरमरीत स्वयंपाक कर, आणि मी याला दूध पाजते, चांगलं झोपवून देते, आणि मग आपण गोष्टी करू छानपैकी. बरोबर जेवता जेवता जा ना. यशोदेने तोंड फिरवल्याबरोबर ही काय म्हणते, मी याला असं दूध पाजते की लक्षात ठेवेल. बालकृष्ण मनात म्हणतात, मावशी थोडी थांब, असं दूध पितो की तू देखील लक्षात ठेवशील. दोघांची आपली आपली जिद्द आहे. तर पुतणीने काय केलं, आपला डावा स्तन त्याच्या तोंडात घातला. का बरं? आपलं हृदय डाव्या बाजूला आहे. आणि भागवत काय सांगतं, तस्मात केनापि पायानं मन कृष्णे निवेश आहे ते. आणि आतमध्ये घातलं आणि तिने त्याचं कालकूट विष टाकलेलं होतं. भयंकर जहाल विष. म्हणजे ती विष स्तनाला लावलं तरी स्तनाची आग होत होती. असं जहाल विष होतं ते. कालकूट त्याचं नाव होतं. आपल्याला माहिती आहे, पोटॅशियम सॅनेट नावाचं आणि एक विष आहे. विष म्हणजे ते, आणि केमिस्ट देतात, पण केमिस्ट डॉक्टरची चिठ्ठी असल्याशिवाय, डॉक्टरने फोन केल्याशिवाय कधी देणार नाही. ते असं आहे पोटॅशियम सॅनेट की जर आपल्याला थोडासा काटा बोचला किंवा काही थोडंसं लागलं आणि तिथे लावलं की तत्काल मृत्यू होतो. पोटॅशियम सॅनेट आणू नका, कोणी केमिस्ट देणारच नाही तुम्हाला ते. तर ते इतकं जहाल ते होतं की तिच्या स्तनाची देखील आग होत होती, त्याच्या स्तनाची. तरी देखील त्यांनी डावा स्तन दिला तोंडात. बालकृष्णांनी सगळं विष ओढून घेतलं. सगळं विष ओढलं आणि तिचं रक्त ओढायला लागले तिच्या. आणि तोंडातून शब्द नाही निघाले, ध्वनी निघाला. का हो? एवढ्या जोरजोराने घाबरायला लागली मृत्यूच्या विज्ञा. यशोदेला ऐकू नाही गेलं. स्वयंपाकघर तर बाजूलाच होतं, काही दूर नव्हतं. बालकृष्णाने काय केलं, आकाशाचा कोणी शब्द आहे, ती ओरडायला लागली ना तिच्या. आता लहानसं पोरते, त्यांनी असा हात तिच्या तोंडासमोर धरून ठेवला. म्हणजे सगळा जो ध्वनी होता आपल्या हातामध्ये रोखून घेतला बालकृष्णाने. आणि नंतर तिला वाटलं हा मेला असेल, बघितलं तर पुन्हा व्यवस्थित आहे.
या स्तनावर लावलं, या स्तनामधलं विष काढून घेतलं. आता घाबरी झाली एकदम, आणि तिच्या मुखामधनं शब्द निघाले, सा मंच मंचाल मिती प्रभाषिणी, म्हणजे मंच सोड 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 सोड. बाळकृष्णांनी सांगितलं, मावशी माझ्या आईने मला पकडायला शिकवलेलं आहे, सोडायला शिकवलेलं नाही. मी कधी कोणाला पकडायला जात नाही, आणि कोणी जर मला पकडलं तर मी त्याला सोडत नाही. आता मी तुला बोलवायला आलो होतो, तू आली कशाला इथे? आता तुला तुझ्या घरी नाही जाता येणार, तुला माझ्याच घरी जावं लागेल. तिथे आणि 6 मिनिट म्हणजे तडकन उभी राहिली, एकदम उभी राहिली, आणि राक्षसी स्वरूप प्रकट झालं. अंगणात धावताना अंगणामध्ये काही लहान लहान झाडं होती, ती झाडं तिच्या खाली दबून गेली. एक जुनाट भिंत होती, ती भिंत पडून गेली. अवाढव्य शरीर तिथं पडलं, आणि बालकृष्ण तिच्या वक्षस्थळावर खेळत आहे. गोपींनी एकदम सांगितलं, यशोदा यशोदा राक्षसीण. यशोदा धावत गेली, कन्हैया कन्हैया कन्हैया. हातच लागला, हसायला लागला बरोबर, आणि तिला बोलत, ये पाणी, आईला बोलत आपल्या, येतो इथे बस, म्हणजे याच्या तू बघ मी इथे खेळतोय, तू पण बघ. यशोदेने जाऊन ताबडतोब उचललं. मुलगा घाबरला की आपण काय करतो, आत्याचे कान फुंकतो. यशोदेने कान फुंकले. नंतर गाईजवळ घेऊन जातो, गाईची शेपटी तोंडावरनं फिरवतो, ती फिरवली. आणि नंतर यशोदेने गोमूत्राने स्नान घातलं. इथे श्लोक आहे, गोमूत्राने स्नापयित्वा. गोमूत्रामध्ये अति औषधी आहेत. आपल्या मुलांना रिकेट्स होतात ना, ते रिकेट्स म्हणजे हातपाय बारीक होतात आणि पोट मोठं होते, त्याला हिंदीमध्ये सुका म्हणतात, मराठी त्याला काय सटवीचा रोग म्हणतात. तर तो रोग जर झाला तर वाटेल तेवढी डॉक्टरची औषधं द्या, लवकर बरा नाही होणार. पण त्याला एका मंगळवारपासून दुसऱ्या मंगळवारपर्यंत, किंवा एका शनिवारपासून दुसऱ्या शनिवारपर्यंत, आणि सकाळी सूर्योदयाच्या अगोदर, सूर्य उगायच्या अगोदर, रात्र संपलेली असताना, आणि ताज गाईचं गोमूत्र काढा. गोमूत्र काढताना कोणाची टोक लागायला नको. गोमूत्र काढा, ताज गाईचं गोमूत्र काढा, आणि त्या गोमूत्राने त्याचं तोंड पूर्वेकडे करा, तुमचं तोंड उत्तरेकडे करा, आणि डोक्यावरनं पूर्ण त्याच्या अंगावरनं गोमूत्राने त्याला स्नान करून द्या तिथे, आणि उन्हामध्ये ठेवून द्या. 8 दिवसात त्याचे रिकेट्स निकालून जातील. आणि गोमूत्रामध्ये अतिऔषधी आहेत. 6 महिनेपर्यंत जर आपण आणि पातळ वस्त्रांनी 108 वेळ गाळून, 107 वेळ नाही, 109 वेळ नाही, 108 वेळ गाळून जर आपण 6 महिनेपर्यंत 2 चमचे गोमूत्र घेतलं तर आपल्याला स्मरणशक्ती वाढेल, त्वचेचे रोग कधी होणार नाहीत, आणि कॅन्सर अजिबात होणार नाही. गोमूत्र आणि तुळस यांनी कॅन्सर अजिबात होत नाही, लहानपणापासून सवय असली तर आपली. आणि त्या गोमूत्राने स्नान घातलं, आणि अंगाला गाईचं शेण लावलं. गाईच्या शेणामध्ये मोठी किमया आहे. गाईचं शेण आणि तुकतुकीत करते. काळी जरी व्यक्ती असली तिने गाईचं शेण लावलं, ती प्रक्रिया कशी आहे, आणि गाईचं ताजं शेण सगळ्या अंगाला लावायचं, आणि ते सावलीमध्ये सुकू द्यायचं, उन्हात नाही. आणि मग साबण न लावताना आंघोळ करायची. 6 महिन्यामध्ये आपली त्वचा इतकी छान दिसेल, एकदम तुकतुकीत त्वचा दिसते त्याने. आणि गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. गाईच्या शेणामध्ये अंगामधली अनावश्यक गरमी ओढून घेण्याची शक्ती आहे. खूप खाज झाली असेल आपल्याला तर गाईचं शेण ताजं 2-4 वेळा लावा, खाज आपली निघून जाईल इथे. तर यशोदेने ते केलं. आणि गाईच्या शेणाचा उत्सव, ज्याला कालरा झाला असेल त्याला ताजं गाईचं शेण, त्याच्या पुढ्यात नका करू, एक पेलाभर पाणी घेऊन त्यात ताजं गाईचं शेण टाकून मिळवून द्या त्याच्या पुढे, आणि त्याला पाजून द्या. त्याला उलट्या वगैरे होतील, पण कालरा पुन्हा त्याच्याकडे जीवनभर येणार नाही कधी. तेव्हा तर गाईच्या शेणामध्ये अंगामधली अनावश्यक गरमी काढून टाकण्याची शक्ती आहे. यशोदेनी नंतर गाईचं शेण त्याला, आणि यशोदेनी बालरक्षा स्तोत्राचा पाठ केला. भागवतामध्ये जे स्तोत्र आहेत, जी कवच आहेत, ते सिद्ध आहेत. इथे या दशमस्कंद पूर्वार्धामध्ये 6व्या अध्यायामध्ये आणि 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 8 श्लोकामध्ये बालरक्षा स्तोत्र आहे. आपल्या मुलांना यांनी व्याधी बिलकुल होणार नाही. ज्याला संस्कृत समजत असेल त्याने संस्कृतमध्ये वाचावं, नाहीतर आपल्या भाषेत त्याचा अर्थ करून वाचावा. तेव्हा त्याच्या हल्ली आणि ते बालरक्षा स्तोत्र
22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 या 8 श्लोकामध्ये आहे. 21व्या श्लोकामध्ये न्यास आहे. तो न्यास वगैरे पतीने होणार नाही, नुसता म्हणून द्या. ते बालरक्षण स्तोत्र. आणि यांचा आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही जेव्हा. आणि बरेच लोक आमची जी मुलं आहेत ना, यांच्याजवळ बालरक्षण स्तोत्र कदाचित आपल्याला मिळेल, कारण हे त्यातील झेरॉक्स काढून घेतात, हिंदी अर्थासहित झेरॉक्स त्यामध्ये असते. आणि इथे जर कोण लिहून घेतलं तर आमच्या या भागात हे फक्त संस्कृतच भागवत आहे, यात अर्थ वगैरे नाही. हिंदी अर्थाचे किंवा ते लिहून, ते स्तोत्र लिहून ते झेरॉक्स त्यांच्याजवळ केलेले असतात. त्याला काही तुम्हाला चार्जेस पडणार नाही, काही नाही. ज्याला लागेल, खरोखरच आवश्यकता असेल त्यांनी त्यांच्याजवळ असलं देतील, नाही तर सांगतील बा आम्ही आज ते झेरॉक्स संपलेले आहेत आणि तुम्हाला देऊन टाकू. बालरक्षा स्तोत्र. यशोदेनी बालरक्षा स्तोत्राचा पाठ केला आणि शेवटी मग आता तिला एवढी मोठी बाहेर काढायची कशी, तिचे हातपाय तोडले आणि गोकुळच्या सीमेवर तिला अग्निसंस्कार केला. चतुर्दशीला संध्याकाळी नंदबाबा परत येत असताना तिथून आणि सुगंध येत होता चंदनाचा. बघा, पूतना जळली, चंदनाचा सुगंध येत होता. आणि नंदबाबांनी विचारलं, चंदनामध्ये कोणाला अग्निसंस्कार केला? म्हणे चंदनामध्ये अग्निसंस्कार नाही केला. मग पूतना नावाची राक्षस, मग तिच्या अंगातनं सुगंध कसा येत आहे? यांचं नाव काय माहिती आपल्याला? कृष्ण. कृष्णाचा अर्थ काय? कृष्ण इति कर्षयति, आकर्षण करणार आहे. आपलं प्रारब्ध, क्रिमान, संचित हे ओढून घेतो तो श्रीकृष्ण. त्यांनी आपलं शरीर खरं सुगंधी आहे, पण विकारांच्यामुळे दुर्गंधी झालाय. श्रीकृष्णांनी सगळे तिच्यामधले विकार ओढून घेतले, त्यामुळे सुगंध आला. आणि तिथे पूतना मारल्या गेली ही गोष्ट कंसाला कळल्यावर घाबरून गेला. बघा, जेवढे गुप्तचर पाठवतात ते गुप्तचर देखील मारल्या जातात, कोणी परत येत नाही. आता काय करायचं? कोण मारतो आणि कसा मारतो हे काही कळत नाही. एका मागून एक मारतात आणि पूतना मारल्या गेली हे कळल्याबरोबर शक्टासूर नावाचा एक राक्षस आला गाड्यात, आणि तो आणि अशरीर आला तिथे. आणि त्या दिवशी उत्सव होता. यशोदेनी सगळं सामान बाहेर काढून ठेवलं गाड्यावरती, गोरस वगैरे, आणि तो पाळणा गाड्याच्या खाली ठेवून दिला श्रीकृष्णाचा. आपण बघतो ना की एखादा आपल्या घरी कार्यक्रम असला म्हणजे आपण काय करतो, देवाची खोली जर समजा त्या हॉलमध्ये असली तर आपण ती बंद करून ठेवतो. बंद नका करू. बंद कशाला करतो? आणि तिथे की आता हे इकडे होणार आहे, सगळ्या बाया येतील, आपण आपले आपले कपडे, आपले दागिने याचं आपल्याला प्रदर्शन करायचं असतं. मग देव कशाला पाहिजे समोर? देवाला पहिल्यांदा समोर ठेवा आणि आपण चमत्कार बघा. तिथे तर त्या ठिकाणी त्यांनी यशोदेनी पाळणा घेतला आणि खाली आणून ठेवून दिला. त्याचा शक्तासूर तिथे आला, त्या गाड्यावरती शक्तासूर बसला. बालकृष्णाने बघितलं, सगळे ग्वालवाल पाळण्याच्या जवळ होते तिथे आणि खेळत होते. बालकृष्णाने विचार केला, यांनी जर गाडा दाबून टाकला ही मुलं मरून जातील, माझं तर काही नाही होणार. मग बालकृष्णाने काय केलं, पाळण्यामध्ये एक चेंडू होता. तो चेंडू लहानचा बरं का, 108 दिवसाचा होता, 3 महिने आणि 18 दिवसाचा. तो चेंडू अशा हाताने फेकून दिला. तो उतार असल्यामुळे सगळे ग्वालबाल चेंडू आणायला गेले. प्रत्येकाला वाटलं की मी चेंडू आणून द्यावा. ते चेंडू आणायला गेले. इकडे बालकृष्णाने त्या पाळण्यामधून पाय वरती केला आणि तो गाडा उलटवून टाकला आणि तो गाडा, त्या गाड्याखाली तो शक्तासूर दबून गेला आणि शक्तासूर मारला गेला. कंसाला कळलं की त्या लहान मुलांना विचारलं, हा कसा पडला? त्याने सांगायला लागलं. लहान लहान मुलं सांगतात तर नाही, आणि आत्ता पाय त्याला नाही. काय कोणाला खरं वाटेल काय? असं वाटेल देवा तू वाचवलं रे आम्हाला. देवच देवाला वाचवतोय, तू वाचवलं माझ्या मुलाला. पुन्हा कान फुकणं, दृष्ट काढणं हे यशोदेचं सुरू झालं. बायांचं असतंच. तर शक्तासूर मारला गेला हे देखील कळलं आणि कंस घाबरून जात होता. तृणावर्त नावाचा राक्षस आला तो आणि वादळाच्या रूपाने आला. उन्हाळ्या दिवसामध्ये एकदम खूप वारा सुटते आणि अशी धूळ सुटते आणि धूळ फिरते. त्याला आपण काय म्हणतो, हिंदीमध्ये त्याला बवंडर म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला वाटूळ म्हणतात. अशी वाटूळ आली आणि जर त्यावेळेला त्या वाटुळीमधनं सू असा आवाज येत असला ना
तर समजा ते चक्रीवादळ आहे. मग त्यात आपण सापडू नका. दिल्लीला आमचा कार्यक्रम इथं चालू असताना आम्ही आमचे एक शिष्य मेहरा म्हणून त्यांच्याकडे गाडीत बसून जात होतो आणि हे चक्रीवादळ आलं. ते म्हणाले वा हा सायरन आहे. आम्ही सांगितलं हा सायरन आहे, हे चक्रीवादळ आहे. म्हणजे दिल्लीच्या गल्ली कुचीतून सगळं हे उडत आलं. इतक्या जोराने आवाज करत आला. आम्ही फियाट गाडी आमच्याजवळ होती आणि आम्ही उतरलो, पटकन त्या मेहराच्या घरात गेलो. ती आमची गाडी सुद्धा उडून गेली आणि ती लाल किल्ल्यावर जाऊन पडली. चुरा झाला गाडीचा तेव्हा. तर त्या रूपाने हा तृणावर्त आला. विचार केला की आता आणि यशोद आवाज आला. बालकृष्णाने बघितला, यशोदेच्या कडेवर बालकृष्ण होते. तर तो यशोदेशीच उचलून घेऊन जाणार होता, पण बालकृष्णांनी काय केलं, एकदम आपलं वजन वाढवून दिलं. त्यामुळे कंबर दुखायला लागली. बरेच वेळेला मूल सारखं कडेवर बसला म्हणताना काय रे खोदबा कडेवर बसतो, जरा खाली उतर. तसं यशोदेने खाली उतरलं, कंबर दुखते म्हणून मुद्दाम दुखवली आणि लेखाने हा काय केलं तर भरोसा मुद्दाम, आणि तिने खाली उतरवून दिलं. यशोदा आपली पुढे पुढे जायला लागली. तृणावर्ताने बालकृष्णाला उचललं आणि वर घेऊन गेला. झालं काम. आणि वर गेल्याबरोबर बालकृष्णांनी असं आपलं रूप वाढून दिलं आणि तृणावर्ताच्या मर्मस्थळाचं छेदन केलं. बोली वृंदावन बिहारी लाल की. तृणावर्त मारला गेला हे देखील कळलं. एवढे मोठमोठे राक्षस मारले जातात, कोण मारते कळेना. कंस बेचैन झाला. हा 8वा आहे तरी कुठे बघा. 8व्याचा केवढा ध्यास लागला त्याला, आपल्याला नाही लागत एवढा ध्यास. आपण म्हणतो काय कृष्ण कुठे आहे, कृष्ण नाही. तो विचारतो 8वा कुठे आहे. 8वा म्हणजे कोण, कृष्ण आहे. म्हणजे किती कृष्णासाठी व्याकुळ झाला. तर हा आहे तरी कुठे. आणि हे सगळे राक्षस मारते कोण, गुप्तचर देखील परत येत नाही तिथे. आणि तेव्हा एक दिवस यशोदा बालकृष्णाला आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि स्तनामधलं दूध पाजायला लागले. बालकृष्ण दूध पिताना जोर जोराने दूध प्यायला लागले आणि आवाज यायला लागला. यशोदेला वाटलं एकदम जास्त दूध प्यायला तर पोट खराब होईल, म्हणून तोंडात आणि स्नन आपला त्याच्या तोंडातनं काढून घेतला. त्याच्याकडे बघायला लागली. बालकृष्ण विचार करतात की आई तू कोणाकोणाला दूध पाजते हे बघ. बालकृष्णाने त्याला जांभई घेण्याचं निमित्त केलं. जांभई घेतल्याबरोबर बालकृष्णाच्या मुखामध्ये यशोदांनी ब्रह्मांडाचं दर्शन केलं.